नाही, आज विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। विविध संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये उपस्थित होते। अमरावतीपासून तर यवतमाळ सगळ्या विदर्भातून लोक आली आणि यामध्ये आता आम्ही महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये ओबीसी नेत्यांच्या बैठका आणि भेटी घेणार आहोत आणि यातून एक महाराष्ट्रव्यापी मोठं आंदोलन उभं करायचा आमचा निर्णय आजच्या समितीमध्ये झालेला आहे। विशेष करून महाराष्ट्राच्या लेवलला एक समन्वय समिती आता लवकरात लवकर तयार होईल आणि यानंतर यामध्ये या सगळ्या बैठकीमध्ये आज जो निर्णय झाला आहे की जे जनगणनेचं काम हाती घेतलं आहे केंद्र सरकारने आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कालम अजिबात नाही। खुद्द राजनाथ सिंगजींनी आणि पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानंतर सुद्धा तो कालम त्या ठिकाणी येऊ नये आणि ओबीसीची स्वतंत्र जनगणनेसाठी किंवा होऊ नये आणि ओबीसीची संख्याच ठरवता कामा नये यामागचं षडयंत्र सरकारचं आहे ते हाणून पाडण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला आणि म्हणून यासाठी काय करायला पाहिजे तर आम्ही ओबीसीच्या जनगणनेसाठी एक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा तर आम्ही समन्वय समित्या करू 8 दिवसाच्या आतमध्ये। यानंतर एक यात्रा आम्ही काढतो या विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 किलोमीटरची यात्रा। त्या मंडल यात्रा असं जरी नाव असलं मंडल यात्रा मंडल दिनाच्या निमित्तानं ही यात्रेची करतो। तो ऑगस्टमध्ये ही यात्रा निघेल त्याचा कार्यक्रम आम्ही आता ठरवून घेणार आहोत। जी समन्वय समिती आहे ती ठरेल। त्यानंतर या यात्रेचा समारोप हे अधिवेशनामध्ये होईल। एक मोठं अधिवेशन ओबीसीचं विदर्भामध्ये आम्ही करणार आहोत आणि त्या अधिवेशनामध्ये सांगता त्या याची होईल आणि आम्ही जनजागृतीचं काम या यात्रेच्या निमित्तानं ओबीसीच्या विविध प्रश्नाला घेऊन विविध त्यांचे ओबीसीचे प्रश्न घेऊन समस्या घेऊन जागृती करून अधिवेशन करू। हे अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ की जर तुम्ही हे ओबीसीचं स्वतंत्र कालम करणार नसाल तर आम्हाला पुढची लढाई लढावी लागेल आणि त्याची लढाई अशी आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही आमरण उपोषण विदर्भातील सर्व नेते आमरण उपोषणाची सुरुवात करतील। सप्टेंबर ते तारीख स्थळ हे आम्ही लवकरच तुम्हाला देणार आहोत। आजच्या कार्यक्रमामध्ये जे ठरलं त्या कार्यक्रमानुसार पुढच्या 10 दिवसाने म्हणजे ह्या रविवार सोडून पुढचा रविवार जो आहे त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी समन्वय समितीची बैठक होईल आणि ह्या तारखा सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये उपोषण आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे। यात्रेनंतरचा तो उपोषणाचा मार्ग राहील आणि त्यामध्ये आमचे जे प्रश्न आहेत मग त्यामध्ये जनगणनेचा विषय असेल, लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला बजेट मिळाला पाहिजे ती मागणी आहे। महाज्योतीला 300 कोटी फक्त मिळतात, इतरांनाही 300 कोटी। जर आमचा समाज 50% आहे ओबीसी, मराठा समाजालाही तेवढेच, शेड्यूल कास्ट आमचे एसी बांधव आहेत त्यांनाही तेवढंच, आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांनाही तेवढंच। तर तुम्ही 300 तुम्ही सगळ्यांना देताय पण ओबीसीची संख्या लक्षात घेऊन किमान 600 कोटी रुपये त्या महाज्योतीला मिळावेत ही सुद्धा मागणी राहील। आणि शेतकऱ्यांचा सप्टेंबरमध्ये बिना अटी शर्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, कारण ओबीसी कोण आहे हा शेतकरी आहे, त्यामुळे शेतकरी असल्यामुळे बिना अटी शर्तीनं सरसकट शेतकऱ्यांचा कर्ज हा माफ करावं ही त्यामागची पुन्हा एक मागणी राहील। आणि 100% स्कॉलरशिप ओबीसींना, हे 5 मागण्या मुख्यत्वे घेऊन या आमरण उपोषणाची सुरुवात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करू। त्याचं स्थळ निश्चित एक 12 दिवसाच्या बैठकीनंतर त्याचं स्थळ निश्चित होणार आहे आणि त्या ठिकाणच्या बैठकीनंतर ह्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करू। महाराष्ट्रातील
सर्व ओबीसी नेत्यांना आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये, या उपोषणामध्ये, या मोर्चामध्ये, अधिवेशनामध्ये सहभागी व्हावं, हे सुद्धा आव्हान असणार आहे. ग्रामपंचायतच्या स्तरावर ओबीसीचं संघटन पोहोचण्यासाठी काम करणार आहोत. तालुका स्तरावर समन्वय समित्या होतील, जिल्हा स्तरावर समन्वय समित्या होतील आणि तत्पूर्वी हे सगळं करण्याच्या पूर्वी आमचं असं ठरलं आहे की तहसीलदारला या पुढच्या आठवड्यामध्ये निवेदन देण्याचा, पहिला जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये आणि सेकंड वीकमध्ये कलेक्टरला निवेदन द्यायचा आणि त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये खासदार आणि आमदारांच्या पुढे, घराच्या पुढे हे ओबीसीचे प्रश्न घेऊन, जनगणनेचा विषय घेऊन, शिष्यवृत्तीचा विषय घेऊन त्यांच्या घरापुढे ढोल वाजवून आमदार खासदारांना ओबीसीच्या जागृत करायचा, त्यांना निवेदन द्यायचं आणि त्यांना मागणी करायची त्यांनी की पार्लमेंटमध्ये, असेंब्लीमध्ये ओबीसीच्या बाजूनं तुम्ही उभे राहिलं पाहिजेत, कारण तुम्ही ओबीसीच्या भरोश्यावर निवडून येत आहे. ही सुद्धा आंदोलनाची भाग त्या ठिकाणी असणार आहे. त्याची सुरुवात जुलैच्या फर्स्ट वीकपासून तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि नंतर आमदार खासदार यांच्यापुढे निवेदन देऊन ढोल वाजवून या आंदोलनाची सुरुवात होईल. पवनराजे लिंबाळकर हत्याकांडामध्ये जे आरोपी होते ते निर्दोष सुटलेले आहेत. कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल महाराष्ट्रातली मोठी. असं आहे की एवढा मोठा नेत्याचा खून झालेला, त्या खटला खूप मोठा गाजलेला होता. पद्मसिंह पाटलांच्या वेळेपासूनचं त्यावेळेस ते राजकारणात सक्रिय असतानाचा विषय होता. त्यांच्यावर आरोप पण झाले, त्यांच्याबरोबर अनेकावर त्यावेळेस ते आरोप झालेले होते. पण तो खून झाला होता बंदुकीतून, त्याच्या ड्रायव्हरला आणि त्यांना पवनराजेंना मारलं गेलं. मारणारा, बंदुकीतून गोळी झाडणारा स्वतःवर काही झाले नाहीत. कोणी स्वतःचा खून स्वतः करू शकत नाही. मग कोणीतरी खुनी आहे आणि खुनी जे आहेत त्यावेळेस ती जे काही अटक झाली, कारवाई झाली, आता त्यातील काही लोक सत्तेमध्ये सहभागी आहेत. म्हणजे मी एवढा जबाबदारीने सांगेल की भारतीय जनता पार्टीच्या मध्ये त्यातील ज्या आरोपींचे नातेवाईक आहेत, मुलं आहेत, ती तिकडे सक्रिय आहे. हा भाग वेगळा आहे. पण इतका मोठा, ही मोठी घटना त्यावेळेची महाराष्ट्र हादरून टाकणारी घटना घडली होती 20 वर्षापूर्वी आणि त्यातले आरोपी बंदुकीतून खुलेआम जीव घेतात एका नेत्याचा, ड्रायव्हरचा, आणि आरोपी सुटतात निर्दोष. यावरून न्याय कुठे मिळेल हीच खरी आता लोकांची, लोकांना वाटतं की आता न्याय कुठे मागावं, न्यायाची अपेक्षा कुठे करावी. जर न्यायालयात न्याय मिळत नसेल तर न्यायालय न्याय देऊ शकत नसेल तर कुणाच्या दरवाजा जाऊन आता न्याय मागावा. तर मला वाटतं की आता न्यायालय सोडून जे सत्तेमध्ये बसले आहेत, खून झाला तरी त्यांच्या दरवाजात जावं आणि खुन्याला फाशी द्या म्हणून न्याय मागावा. न्यायालयात जाऊन काही उपयोग होईल, खून करणाऱ्यांना फाशी चढेल असं मला आता वाटत नाही. सध्या पक्षफोडी जे सुरू आहेत ते राज ठाकरेंनी असं म्हटलं आहे की 2029 ची तयारी आहे आणि ती अमित शहासाठी तयारी केली जाते, त्यासाठी हे पक्ष फोडले जातात असंही राज ठाकरे. मी सकाळी पण सांगितलं, 1 नेशन 1 इलेक्शन 1 पार्टी. उत्तर कोरिया वाटचाल सुरू झाली. उत्तर कोरियाप्रमाणे 567 जागा जिंकून टाकल्या, जेवढ्या होत्या तेवढ्या. आता आपल्याकडे जर उद्या 700 झाले तर 700 जिंकतील. त्याची तयारी आहे आणि उत्तम आहे. देशातील लोकशाहीमुळे फायदा होत नाही आहे, हुकुमशाहीमुळे जर फायदा होत आहे असं जर आमच्या सत्तेतील लोकांना वाटत असेल तर त्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांना शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.